नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. या दरम्यान मी 4थीत शिकत असताना रोकडे गुरुजी संस्काराचे धडे गिरवून घेत होते. माझ्या बालवयातून किशोरावस्थेत येण्याच्या काळात इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी ज्या प्रकारे शिकवला त्याला तोड नाही. जिजाऊ माँसाहेब आणि शिवबा यांच्यातील नातं त्यांनी हळुवारपणे आमच्या मनावर असं बिंबवलं की आजही त्यांचे शब्द न शब्द आठवत राहतात. मला शहाणपणाचं भरतं आलं. मी शक्य होईल तितकी मदत बाई आणि दादाला करायचा निश्चय केला. सकाळी लवकर उठून शेळ्या लेंड्या टाकायच्या आधी मी त्यांना घरातून बाहेरच्या ओट्यावर नेऊन बांधायला लागलो. त्यानंतर ओट्यासह अंगण झाडून केर जवळच्या उकिरड्यात गोळा करून टाकी. आजी शेळीचं दूध काढत असताना शेळीचं करडं बाजूला धरून तिला मदत करी. संध्याकाळी बाईचे आणि दादांचे पानाचे पुढे न्हाणीत भिजवून ठेवायचं काम मी स्वतःकडे घेतलं. पानं कापायला आणि विडा वळायला मात्र बाईनं कधी हात लावू दिला नाही. सकाळी उठून विहिरीवरून हंड्यानी पाणी आणून रांजण भरून ठेवणं बाईसाठी वेळ खाऊ आणि कष्टाचं काम झालं होतं. अक्का या बाबतीत पुढं होती. ती निश्चयाने हे काम पूर्ण करी. तशी गरज वाटलीच तर मीही हंडा डोक्यावर घेई. मी 5वीत असताना 1975 साली बाळूचा जन्म झाला. तेव्हा मी सकाळच्या पारगाच्या शाळेत होतो. घरी आलो तेव्हा शेजारच्या राधा काकूनं मला आमच्या घरात जाऊ न देता त्यांच्या घरात घेतलं आणि म्हणाली, तुला भाऊ झाला. हे ऐकून मला आनंद झाला. ती पुढं असंही म्हणाली, तिघींच्या पाठीवरचा हिरा, निघाला नीट तर बरा, नाहीतर लावील घरादाराला तुरा. माझी न्याहारी तिथंच झाली. आजीलाही आनंद झाला. आता दादांच्या डोक्यावरचं ओझं घ्यायला 2 पोरं घरात आले. पण प्रत्यक्षात दादांच्या डोक्यावरचा भार अजून वाढला. 4 मुली, 2 मुलं, आई, बायको आणि स्वतः असं 9 जणांचं मोठं खटलं तयार झालं. कमवायला 2घच जण. 2 वेळचं जेवण आणि अंगासाठी कपडे घेता घेता दादांच्या नाकी 9 आले. बाई तिच्या परीनं काम करत होती. पण आर्थिक परिस्थिती शेळीच्या शेपटासारखी झाली. माशा हाणता येईनात आणि लाजही राखता येईना. बाई, आई आणि दादा एकमेकांवर तोंड टाकू लागले. शेतातून उत्पन्न होई पण तेही पुरेसं नसे. माझी 6वी पूर्ण झाली. मी पास झालो. आता पुढे काय? दादा मला चंदनापुरीला 7वीला पाठवतील किंवा नाही याबद्दल मी साशंक होतो. पण बाईनं आणि आईनं दादांना सांगून मला 7वीला पाठवण्याचा निर्णय घेतला. 7वीत असताना मी हायस्कूल स्कॉलरशिप मिळवली. बाई खूप खुश होती. याच दरम्यान घरात अक्काच्या लग्नाचा विचार सुरू होता. आई आणि दादा निर्णय घेणारी माणसं होती. निर्णय प्रक्रियेत बाईला बिलकुल स्थान नव्हतं आणि तिनंही कधी लुडबुड केली नाही. चंदनापुरीच्या रहाणे कुटुंबातील पहिली बायको हयात असणाऱ्या एका बिजवराशी अक्काचं लग्न लावून देण्यात आलं. बाई या लग्नाबाबत अजिबात खुश नव्हती. 2 बायका म्हणजे एका धडाला 2 सुया असं ती नेहमी म्हणे. 1 मे 1977ला अक्का सासरी गेली. एक खातं तोंड कमी झालं पण थोड्याच दिवसात पुन्हा आम्ही 6 जण झालो. अक्काचं लग्न झालं आणि कुसुम जन्माला आली. आजा मेला आणि नातू झाला. बाई दादाच्या डोक्यावरचा भार तेवढाच राहिला. 7वीपर्यंतची मराठी शाळा पूर्ण झाल्यावर फारशी हिचकीच न होता मी 8वीसाठी चंदनेश्वर विद्यालयात प्रवेश घेतला. इतरांना माझी प्रतिकूल परिस्थिती दिसत असली तरी मला कधी तसं वाटलं नाही. हायस्कूलमध्ये मला वाव मिळाला. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, खो खो, कबड्डी याबरोबरच मी शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल स्थानी असायचो. माझ्या शैक्षणिक कर्तृत्वाच्या बातम्या बाईच्या कानावर पडत. पण या बाबतीत मी आईच्या जास्त जवळ होतो. फक्त मानसिक आधारासाठीच मी बाईच्या कुशीत शिरे. पुढं मी 10वी चांगल्या मार्कांनी पास झालो. माझा कोल्हापूरला अभियांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश निश्चित झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादांनी मला इंजिनियर करण्याचा निश्चय करून जीवापेक्षा मोठं ओझं पेलण्याची तयारी केली. 7 ऑगस्ट 1980 रोजी प्रवेश घेण्याची तारीख होती. दादांनी माधव मामांना विनंती करून माझ्याबरोबर कोल्हापूरला जायला सुचवलं. मामांनी त्यांचे मित्र विजयसिंह थोरात यांना बरोबर घेतलं. विजयसिंह यांचे वडील भारतीय फौजेतून मेजर पदावरून निवृत्त झालेले अधिकारी होते. त्यांची थोरली मुलगी कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळासाहेब माने यांचा पुतण्या रणजित माने यांना दिली होती. आम्ही तिघं 6 ऑगस्टला सकाळी बसनं निघून संध्याकाळी 7 वाजता कोल्हापुरात पोचलो. कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात रणजित माने यांचं घर.
कापडाचं भव्य दुकान, पाठीमागं मद्याचा बार होता. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. त्या दिवशी श्रावणातील कामिका एकादशी होती. मी त्यांच्या घरीच जेवण घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या कारमध्ये बसून आम्ही डिप्लोमाचा प्रवेश घेण्यासाठी विद्यानगरमधील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पोहोचलो. तिथं VY हर्डीकर नावाचे प्राचार्य होते. पालकांना संबोधित करतानाही ते बीडी पित होते. प्रवेश निश्चित झाला. कॉलेजच्या शैक्षणिक फीमध्ये सवलत मिळवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा अर्ज पालकांच्या सहीनिशी भरून मागितला. मी कोरा अर्ज घेऊन खालच्या माळ्यावर आलो. तो पूर्ण भरला. त्यासोबत घरून आणलेला उत्पन्नाचा दाखला जोडला आणि पालक म्हणून दादांची सही ठोकून दिली. तो अर्ज मोरे सर नावाच्या क्लार्कनं अडवला. अहमदनगरवरून तुझा बाप इतक्या लवकर कसा पोहोचला, असा त्यानं रास्त प्रश्न केला. माझे वडील खाली उभे आहेत, त्यांना वरती बोलवू का, असं मी आत्मविश्वासानं सांगितल्यावर त्यांनी अर्ज जमा करून घेतला. प्रवेश निश्चिती करून आम्ही पुन्हा महाराणा प्रताप चौकात आलो. रात्रीच्या कोल्हापूर सटाणा गाडीनं संगमनेरला पोहोचलो. त्यावेळी संगमनेर ते कोल्हापूर प्रवासाचं भाडं प्रत्येकी 35 रुपये होतं. तिघांच्या जाण्या येण्याचं भाडं, प्रवासातील चहापाणी आणि प्रवेश याचा एकूण खर्च 500 रुपयापर्यंत गेला. तरी कोल्हापुरातील राहण्याचा आणि जेवणाचा खर्च रणजित माने यांच्यामुळे वाचला होता. एकाच ट्रिपला 500 रुपये खर्च झाले. हे पाहून घरच्यांच्या पोटात गोळा आला. ही नुसती सुरुवात आहे, आपल्याला शिक्षणाचा खर्च मुळीच झेपणार नाही, असा विचार करून बाईनं दादाला वेगळाच पर्याय दिला. ती आणि दादा संगमनेरला मामांच्या खोलीवर गेले. शनिवारी दुपारी सुटीच असल्यानं मामा घरीच होते. बाईनं भावाला गळ घातली. तू माझ्या लेकाचं 3 वर्षाचं शिक्षण पूर्ण कर. महिन्याला खानावळीसहित 100 रुपये खर्च येतो. 3 वर्षांचे 2400 रुपये होतील. जास्तीत जास्त 3000 रुपये तुला लागतील. नोकरीला लागल्यावर तुझे पैसे तो फेडील. तुझी लेक मी सून म्हणून घेऊन जाईन. तू माझ्या लेकाचं शिक्षण केलं तर नवरदेव जाथू झाला तुझा. बाई मोठ्या आशेनं बोलत होती. आपला भाऊ त्याच्या हिताची गोष्ट डावलणार नाही असा तिला विश्वास होता. म्हणून ती नवऱ्यासह त्याच्या घरी आली होती, पण तसं घडलं नाही. दोघांच्याही पदरी निराशा आली. माझी मुलगी लहान आहे आणि मीच आर्थिक अडचणीत आहे, असं सांगून मामानं अंग झटकलं. बाई आणि दादा बारीक तोंड करून घरी परतले. आता कुठूनच आशेचा किरण दिसेना. याच वेळी सुंदरची झोळ्यातील शाळा संपली होती. तिला 7वीला चंदनापुरीला पाठवणं शक्यच नव्हतं. मग या दरम्यान तिनं विडा बांधायला सुरुवात केली. तिचा हात चांगलाच चालत होता. तिनं उंट विडी कारखान्यात तंबाखू मिळवली. रजनी अजून शाळेत शिकतच होती. सुंदरचं माझ्यावर आतोनात प्रेम. वेड्या बहिणीचं दुसरं रूप म्हणजे सुंदर. तिचं अजाणतं वय. आपला भाऊ इंजिनियर म्हणजे कोणीतरी जगावेगळा माणूस होणार अशी तिची धारणा. तो इंजिनियर झाल्यावर आपले दिवस पालटणार, आपण मळ्यात सर्वात श्रीमंत होणार, घरदार, शेती, राहणीमान सगळं बदलणार आणि हे सगळं होण्यासाठी आपला भाऊ इंजिनियर झालाच पाहिजे असं तिला वाटायला लागलं. बाईदादाच्या मनस्थितीपासून ती अनभिज्ञ नव्हती. तिनं परिस्थिती ओळखली आणि भावाला इंजिनियर करण्यासाठी कंबर कसली. बाईदादाच्या बरोबरीनं तिनं विड्या बांधायला सुरुवात केली. दिवसा कारखान्यात विडा वळायच्या, रात्री जास्तीचं माप म्हणून रात्री 12 वाजेपर्यंत घरीही विडा वळायच्या. भावाला शिक्षणासाठी पैसा कमी पडू द्यायचा नाही, एवढंच तिचं स्वप्न होतं. ते तिनं पूर्ण केलं. दादांच्या दृष्टीने एक पोरगा कोल्हापूरला गेला तरी दुसरा सुंदरच्या रूपात विडी कारखान्यात काम करून डोक्यावरचं ओझं खांद्यावर उतरवत होता. अडचणी अनेक होत्या. कितीही कमावलं तरी कमीच पडत होतं. कुसुम बाळोत्यात होती. बाळू, विजया व रजनी शाळेची पायरी चढल्या होत्या. त्यांचाही खर्च होताच. आजी तिच्या परीने प्रयत्न करत होती. मी एकदा कोल्हापूरला गेलो की चालू असलेल्या सत्राची परीक्षा देऊनच घरी येई. 4 महिने फक्त पत्रानंच भेट होई. 1ही रुपया इकडचा तिकडं करून चालत नसे. राबणारे आई वडील आणि मांडीवर सूप घेतलेली धाकटी बहीण सतत डोळ्यांसमोर दिसे. मन लावून अभ्यास आणि कुठल्याही परिस्थितीत नापास होऊन वर्ष वाया जाणार नाही याची पर्वतप्राय जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजच्या तरुण वयात मी कधीच रोमॅन्टिक झालो नाही. उलट अधिक गंभीर बनत गेलो. नोकरी मिळवून कुटुंबाला 2 वेळचं जेवण आणि कपडे लत्ते मिळवून देणं हीच माझी प्राथमिकता होती. 3ऱ्या वर्षाला असताना एकदा कोल्हापुरात आम्ही मित्रांनी मिळून मनोज कुमारचा क्रांती हा चित्रपट बघितला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील लायब्ररीमध्ये अभ्यासाला गेलो होतो. सहज म्हणून छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ चौथऱ्याला टेकून बसलो होतो. सूर्य मावळतीला गेला होता.
त्याची तांबूस किरणं पुतळ्यावर पसरली होती. संध्याछाया पसरायला सुरुवात झाली होती. काल बघितलेला एक सीन माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. चित्रपटाच्या शेवटी हेमा मालिनी घोड्यावर स्वार असून तिनं अतिशय सुंदर साडी परिधान केली आहे. तिच्या अंगातील रंगीत नक्षीच्या झंपरच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत लांब असून तो तिच्या अंगावर खुलून दिसत आहे. मुळातच देखणी असलेली ती सौंदर्यवती अजूनच सुंदर दिसत आहे. आपण लवकरच आपल्या धाकट्या बहिणीला हेमा मालिनीसारखा झंपर घेऊन घालायला देऊ. ती पण तितकीच सुंदर दिसेल असं मला वाटायला लागलं. पण त्या क्षणी आपण हतबल आहोत याची जाणीव झाली. बाई, दादा आणि सुंदर गावी इतके कष्ट उपसत असताना आपण इकडं पिक्चर बघतो आहोत याची मला चीड आली. थोड्याच वेळात मी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकटाच रडायला लागलो. आपली आजी आपल्यासाठी दारोदार पैसे गोळा करत असल्याचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर हुबेहूब दिसायला लागलं. मला माझ्या भावना नियंत्रित करता येईना. सुन्न मनानं अंधार पडला तरी मी बसलेलाच होतो. आता मनात कोणतेच विचार येत नव्हते. विचारशक्ती संपून मन रितं झालं होतं. शून्यात डोळे लावून बसलो होतो. रात्रीचे 8 वाजले असतील. लायब्ररीकडून येणाऱ्या मित्रांनी मेसला जाण्याची आठवण करून दिली. धुंदीतून जागा झालो, नाक पुसलं आणि त्यांच्याबरोबर हॉस्टेलला आलो. आठवड्यातून 25 पैशाचं एक अंतर्देशीय पत्र पाठवून ख्याली खुशाली घरी कळवणं हा एक नियम झाला होता. दर आठवड्यात आई, बाई, दादा व बहिणी माझ्या पत्राची चातकासारखी वाट पाहत. एकदा 15 दिवस माझं पत्र त्यांना मिळालं नाही. त्या काळजीत पडल्या. चंदनापुरीवरून येणारा पोस्टमन आमच्या चुलत भावाच्या चहाच्या हॉटेलात गावचं सगळं टपाल टाकून जाई. तो कारखान्यात कामगारांना किटली घेऊन चहा वाटत असे. 10वीत नापास झालेला हा चुलत भाऊ माझ्या पुढच्या वर्गात होता. माझ्याविषयी वाटणाऱ्या असूयेतून त्यानं माझं एक पत्र फाडून टाकलं. एक दिवस दुसरं पत्र सुंदरला दाखवून फाडून टाकतो असं म्हणाला आणि त्यानं फाडण्याची ॲक्शन केली. सुंदरने ते पाहिलं आणि पुढच्या क्षणी मांडीवरचं सूप खाली ठेवलं आणि ताडकन त्याच्या थोबाडात ठेवून दिली. सगळा कारखाना हा तमाशा बघत होता. सुंदरला भावापेक्षा या जगात काहीच प्रिय नव्हतं. मी कॉलेजच्या शेवटच्या सत्रात असताना बाईनं तिचं लग्न जमवलं. कारखान्यात तिच्या शेजारी बसणाऱ्या वाळ्यांच्या बायसाबाईच्या धाकट्या भावाशी तिचं लग्न जमलं. तिला इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं, पण आई वडिलांच्या पुढं काही चालत नाही. 1983 साली तिचं लग्न झालं. या लग्नासाठी दादांनी गावातील देवराम लक्ष्मण एरंडे नावाच्या सावकाराकडून 5,000 रुपये कर्ज घेतलं. मी कोल्हापूरवरून येताना मला दरमहा मिळणाऱ्या 170 रुपये राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीचे एका वर्षाचे 1360 आणि माझ्या शिक्षणासाठी सेंट्रल बँकेतून काढलेल्या कर्जाचे पावत्या सादर केल्यावर मिळणारे 1,500 रुपये असे जवळपास 3,000 रुपये लग्नासाठी उपयोगात आणले. लग्नासाठी 11,000 रुपये खर्च आला. घराच्या समोर मळईत मांडव टाकून लग्न झालं. लग्नात गुळाची लापशी केली होती. ती वराडाला पुरली नाही. ज्यांच्या हातात लापशीच्या टोकऱ्या होत्या त्यांनी मांडवातील वराडाला वाढण्यापेक्षा आधी आपल्या घरात नेऊन 4 दिवसांची बेगमी केली असं दादांनी मला नंतर सांगितलं. आई बरेच दिवस भावकीच्या नावानं बोटं मोडत होती. शेवटचा पेपर जुलैमध्ये संपल्यावर मी डिसेंबरपर्यंत गावीच होतो. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरू होते. जवळजवळ 4 महिने मी घरी होतो. सुंदर तिच्या सासरी नांदत होती, पण तिची रडरड सुरू होती. 5 भावांचं आई वडिलांसहित एकत्रित खटलं असल्यानं तिच्या विड्या सुटल्या होत्या. नवरा सेटरिंगच्या कामावर जात होता. 3 जावांबरोबर तिला शेतात राबावं लागे. रब्बीच्या हंगामात जोंधळ्याचं धाटं बुडखापासून विळ्यानं न कापता हातानं मुळासकट उपटावं लागतं. त्यामुळे तिच्या तळ हातांना फोड आले होते. तिला सकाळी चहा मिळायचा नाही. डोक्याचं तेल कुलपात होतं. माहेरी असतानाचं तिचं स्वातंत्र्य संपलं होतं. रानात स्वच्छंदीपणे फिरणाऱ्या मैनेला पिंजऱ्यात बंदिस्त केलं होतं. भावाला इंजिनियर केल्यावर तिला येणाऱ्या सोन्याच्या दिवसांऐवजी अतिशय वाईट दिवस तिच्या नशिबात आले. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. ती सासरी राहायला तयार होईना. एक दिवस पिशवीत कपडे भरून कायमची राहण्यासाठी झोळ्याला आली. बाईनं तिला परोपरीनं समजावून सांगितलं, पण बाईवर तिचा खूप राग होता. ती बाईशी भांडायची. तुला काही उद्योग नव्हता, माझं इतक्या लवकर लग्न लावून दिलं. अण्णा नोकरीला लागल्यावर माझं लग्न केलं असतं तर काय आभाळ पडलं असतं का? मी काही कोणामागं पळून चालले नव्हते. माझ्या वाट्याची तूच रांधायला जा. मी परत नवऱ्याच्या घरी जाणार नाही. 1-2 दिवस तिला कुणीच काही बोललं नाही. मग एक दिवस मीच तिला समजावून सांगितलं, तू काही दिवस सासरी काढ. तुझ्या पाठीमागं अजून 3 बहिणी आहेत. त्यांची लग्न व्हायची आहेत. आपण गरीब आहोत.
थोड्याच दिवसात मला नक्की नोकरी मिळेल. एकदा नोकरीला लागलो की तू म्हणशील ते मी तुला घेऊन देईन. पण आता माझी लाज राख. तिच्या विनवण्या केल्या. भावाच्या मायावी भाषेनं भोळी बहीण विरघळली. ती सासरी जायला तयार झाली. मग सायकलवरून तिला सासरी पोहोच केलं. परत येत असताना एका बांधाच्या उतारावरून सायकल घसरून मी जोरात पडलो. पुढं डिसेंबर 1983ला मी डहाणू तालुक्यातील सूर्या प्रकल्पावर नोकरीला लागलो. पहिल्याच रक्षाबंधनाला सुंदरनं 10 रुपयांची फुलाफुलांची मोठी राखी पोस्टानं मला पाठवली. राखीचा आकार जितका मोठा तितकं भावावरचं प्रेम मोठं, असा तिचा सरळ सरळ हिशेब होता. मनानं निरागस आणि निष्पाप बहीण मोकळ्या मनानं भावावर निर्व्याज प्रेम करत राहिली. 5वीला असताना गावातील उघड्या पडद्यावर मी पाहुणी नावाचा मराठी चित्रपट पाहिला होता. आपल्या भावावर आतोनात प्रेम करणाऱ्या बहिणीचं लग्न होऊन ती सासरी जाते. गावगाड्यातील भांडणामुळे सासरी गेलेल्या बहिणीच्या नवऱ्याच्या घराची आग लागून राख रांगोळी होते. नवरा आंधळा होतो, बहीण निराधार होते. इकडं तिचा भाऊ शहरात मोठा वकील होतो. कोर्टात चाललेल्या भांडणासाठी वेडी बहीण मोठ्या आशेनं आंधळ्या नवऱ्यासह भावाकडे येते. पण तिच्या पदरी अपमान येतो. मॉडर्न वहिनी गावाकडल्या साध्या भोळ्या नंदेला वाईट वागणूक देते. बराच वेळ ताटकळत बसल्यानंतर बहीण भावाला आपलं काम सांगते. तेव्हा इतकं छोटं काम मी करत नसतो असं म्हणून हिणवून भाऊ तिला वाटाण्याच्या अक्षता लावतो. स्वाभिमानी नवरा बायकोसह निघून जातो. कालांतरानं ही बहीण सगळ्या परिस्थितीशी संघर्ष करत जिंकते आणि चित्रपटाचा शेवट सुखांत होतो. हा चित्रपट पाहत असताना त्या नकळत्या वयातही माझ्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. आपण मोठं होणारच आहोत, पण आपण आपल्या कुठल्याच बहिणीशी वाईट वागायचं नाही असा मनोमन निश्चय मी त्यावेळी बालवयात केला होता. नोकरीला लागल्यावर दादांच्या जीवात जीव आला. पहिल्याच वर्षी छतावरची मातीची थापटी कौलं काढून मंगलोरी कौलं टाकली. दुसऱ्या वर्षी घरात लाईट घेतली. याच दरम्यान रजनीची शाळा सुटली आणि तीही विडा बांधायला लागली. पण सुंदरच्या विड्याइतकी अपरिहार्यता आता नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती बदलल्यामुळे दिवाळी चांगली साजरी होऊ लागली. बाईच्या रोजच्या जबाबदाऱ्या रजनी आणि विजयाने कमी करण्यास सुरुवात केली. आई आता वयोवृद्ध झाली होती. आईला लेक नव्हती. आईनं बाईला सून म्हणून फार चांगलं वागवलं असंही नव्हतं. दोघींचाही एकमेकींशी वागण्याचा व्यवहार हे त्या काळचं अपत्य होतं. काहीही असलं तरी आईनं बाईला कधी घराबाहेर काढलं नाही, उपाशी ठेवलं नाही. तिची ती एकुलती एक सून होती. बाईनं आईच्या आजारपणात तिची एका अर्थानं खूप सेवा केली. सासूचा जुना व्यवहार ती पार विसरून गेली. आपल्या सासूची जबाबदारी आपली असल्याचं भान बाईला होतं. त्यामुळं तिनं सासूची हेळसांड केली नाही. प्राप्त परिस्थितीत जितकं करता येईल तेवढं सगळं बाईनं केलं. 1987च्या जुलै महिन्यात आई वृद्धापकाळानं निधन पावली. बाईच्या घराचं झाकण गेलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1988च्या 15 मार्चला रात्री माझं लग्न झालं. बाई वरमाई म्हणून मिरवली. सूनमुख पाहताना सुनेच्या गळ्यात डोरलं घातलं. सून घेऊन पहाटे घरी आली. सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली सून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश करती झाली. बाई इतके दागिने पहिल्यांदाच बघत होती. गृहप्रवेशाचा विधी व सोपस्कार पार पडल्यावर बाईनं सुनेचे सगळे दागिने एका डब्यात भरून कुठंतरी सुरक्षित ठेवले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुनेच्या अंगावर घातले. सून पहिल्या मुळाला माहेरी जाईपर्यंत 3 दिवस हा सिलसिला सुरू राहिला. माहेरी जाताना मंगळसूत्र आणि डोरलं सोडून सगळे दागिने तुझ्या आईकडे ठेवून ये असा हुकूम सुनेला दिला. बायको माहेरी गेल्यावर मी बाईला विचारलं, बाई तू सुनीताचे दागिने नेमके कुठं सुरक्षित ठेवत होतीस? आपल्या एवढ्याशा घरात घरभर पाहुणे होते. लपवायला कुठंच जागा नाही. कुलूप बंद अशी एखादी पेटी नाही. तू नक्की काय करायचीस? तेव्हा बाईने दिलेलं उत्तर अफलातून होतं. अरे भाऊ, तिचे दागिने मी जर्मनच्या डब्यात भरायचे. त्याच्यावर फडकं बांधायचे. रात्री उशिरा सगळीकडे निजानीज झाली की ह्या वाटाच्या पलीकडं आपली सरमाडीची वळई आहे ना, त्याच्या बाजूला खड्डा करून पुरायचे. त्याच्यावर घाण दगड ठेवायचे. कुणालाच संशय येणार नाही. लघवीच्या निमित्तानं खाली बसून सगळं बेतवार करायचं. घरात पाहुण्यांपेक्षा चोर चिलटाचं जास्त भ्याव. हा सारा लोकांचा पलिदा. बाप जन्मात एवढं दाग मी पाहिले नाहीत. पोरीच्या आईनं तिला दिलेत. त्याची काळजी नको का घ्यायला? माहेरी जाऊन सुनीता परत झोळ्याला आली.
एवढ्याशा घरात नवपरिणीत लेकाची आणि सुनेची भावनिक अडचण होऊ नये म्हणून माझ्या अडाणी आईनं आमच्या दोघांची झोपायची सोय शेजारच्या चुलतीच्या म्हणजे जीजीच्या मोकळ्या घरात केली. मोठ्या घरची लेक सून म्हणून घरात आणल्यावर बाईनं तिची सर्व प्रकारची काळजी घेतली. तिच्या सासूने केलेल्या चुका बाईनं स्वतःच्या वागण्यातून दुरुस्त केल्या. लग्न झाल्यावर माझी लग्नानंतरची 15 दिवसांची सुट्टी संपली. बाईनं दादांना फरमावलं, भाऊचं बिऱ्हाड भरून सुनीताला त्याच्याबरोबर डहाणूला पाठवून द्या. त्याच्या जेवणाची आबाळ होतीये म्हणून त्याचं लग्न केलंय. त्याची बायको लगेच त्याच्या संग पाठवा. मळ्यातील बायकांनी तिला सल्ला दिला, अगं चहाबाई, थोरली सून तुझी 4 दिवस वागवायची सोडून तू तिला काढून देतीस. सासू म्हणून तिला तुझी ओळख तर होऊ दे. पण बाईनं एक ऐकलं नाही. ती उलट त्यांना समजावणीच्या सुरात म्हणाली, अगं ज्याचं माणूस त्याच्याबरोबर असलेलं बरं असते. आपण भोगलंय ते सुनेला नाही द्यायचं. आपल्या पदरी 5-5 पोरी आहेत. बाईचं दुखणं बाईनंच समजून घ्यायला पाहिजे ना. मी पुढं गेल्यावर 8च दिवसात दादा सुनीताला घेऊन डहाणूला आले. पुढं त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात रजनीचं लग्न झालं. ती तिच्या सासरी गेली. या काळात सर्व व्यवस्थित पार पडत होतं. सासूरवाडीच्या प्रयत्नांनी 1991 साली माझी बदली डहाणूवरून पारनेर तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील जवळा इथं झाली. त्याआधी काही काळापूर्वी बाळूनं शाळेची बंधनं झुगारून दिली. विजया 12वी कॉमर्स उत्तीर्ण झाली. तिला डीएड करायचं म्हणून मी अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या जिल्हा मुख्यालयात व्यक्तिशः जाऊन डीएडचे कोरे फॉर्म घेऊन आलो. नंतर तिचा उदगीर येथील कमल किशोर कदम यांच्या डीएड कॉलेजमध्ये नंबर लागला. प्रवेशाच्या वेळी तिला घेऊन उदगीरला कॉलेजवर गेलो. 1993 साली नियमित फीच्या व्यतिरिक्त 35,000 रुपये डोनेशन द्यायचं ठरलं. मी अभियंता पतसंस्थेतून 20,000 रुपयांचं कर्ज घेतलं. ती शिक्षणासाठी उदगीरला गेली. आता मला माझं कुटुंब, झोळ्याच्या कुटुंबाचा भार आणि विजयाच्या शिक्षणाचा खर्च अशा 3 आघाड्यांवर लक्ष द्यायचं होतं. मलाही 2 मुली झाल्या होत्या. शेतातून तसंही फारसं उत्पन्न अजून हातात येत नव्हतं. बाई आणि दादा यांच्या विड्या सुरूच होत्या. माझा महिन्याचा पगार भुरकन उडून जात होता. पण मी जवळ आल्यानं बाई आणि दादा यांच्या मनावरचा ताण आणि डोक्यावरचं ओझं कमी करून ते आता मी माझ्या डोक्यावर घेतलं होतं. यथावकाश माझी बदली 1994 साली संगमनेरला निळवंडे प्रकल्पावर झाली. इथून पुढं खऱ्या अर्थानं आर्थिक स्थितीमध्ये बदल झाला आणि बाईदादांचे समाधानाचे दिवस सुरू झाले. तळेगावला असताना मी सासूरवाडीचा ट्रॅक्टर आणून गव्हाळीचं सपाटीकरण करून घेतलं. विहिरीची खोली अजून वाढवली. शेतात ऊस, कांदे, गहू, लसूण, हरभरा, टोमॅटो यांचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. थोडाफार पैसाही हातात यायला लागला. सध्याच्या घरासमोरच मळईमध्ये बंगल्याच्या कामाला सुरुवात केली. बंगल्यातून निघून मोटारसायकलवर गव्हाळीतील ऊस पाहायला जायचं हे दादांचं स्वप्न होतं. ते मी पूर्ण केलं. बंगला झाला, मोटारसायकल आली आणि गव्हाळी बागायती झाली. बाई दादा खुश होते. त्यांना आता पूर्वीसारखी भविष्याची भीती किंवा चिंता वाटत नव्हती. अतिशय समाधानी आणि कृतार्थ वृत्तीनं ते जीवन जगत होते. याच काळात मी बाई आणि दादांच्या विड्या बंद केल्या. त्यांच्या मांडीवरील सूप उतरवण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. एक दिवस सुंदरनं माझ्या मोठ्या मुलीला स्नेहलला तिच्या घरी सावरगावला नेलं. त्याच दरम्यान म्हणजे 13 मे रोजी स्नेहलचा वाढदिवस होता. तिच्या आत्तेनं मोठ्या धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. 5 वर्षांच्या स्नेहलला छान फ्रॉक घालून तिचा मेकअप केला. घरभर रंगीत फुगे लावले. संगमनेरहून मोठा केक नेला. 5 मेणबत्त्यांऐवजी काचेच्या चिमण्या पेटवून शेजारी ठेवल्या. सगळेजण हॅपी बर्थडे म्हणाले आणि सुरीनं केकही कापला. कॅमेरा घरचाच असल्यानं भरपूर फोटो काढले. उत्सव मूर्ती स्नेहल तथा राणी खुश झाली होती. पण विजया, कुसुम आणि बाळू यांच्या डोक्यात हवा गेली. आपल्या भावाकडं खूप पैसा आहे, आता आपल्याला काही कमी नाही असा भ्रम त्यांनी करून घेतला. बाईच्या डोक्यातही भलते सलते विचार त्यांनी भरवले. कुटुंबाच्या प्रगतीवर आणि शांततेवर त्याचा वाईट परिणाम झाला. वास्तविक गरिबीच्या खाईतून सगळ्यांना बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करत होतो. परिस्थितीशी ज्यांनी संघर्ष केला ती अक्का, सुंदर आणि काही प्रमाणात रजनी यांना तत्कालीन परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं होतं. पण विजया, बाळू आणि कुसुम यांना कशाशीही सोयर सुतक नव्हतं. एका अर्थानं त्यांनी गरिबी अनुभवली नव्हती.
गाडी, बंगला, ऊस बागायत, विनासायास उपलब्ध होणारा मुबलक पैसा यामुळे त्यांची मानसिकता बदलत गेली. विजयाचे आणि सुनीताचे संबंध सुरुवातीपासून कडवट होते. ती नणंद या नात्यानेच वागायची. सुनीतानं अनेक वेळा मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी ऐकून न ऐकल्यासारखं करायचो. या दरम्यान बाईचं आणि सुनीताचं कधीच भांडण झालं नाही. दोघीही मितभाषी आणि शहाणपणानं विचार करणाऱ्या, त्यामुळे सासू सुनांमध्ये असणारी तेढ बाई आणि सुनीतामध्ये कधीच निर्माण झाली नाही. 1995च्या डिसेंबरमध्ये प्रसादचा जन्म झाला. त्याच्या आधी मला 2 मुली झाल्या होत्या. अगोदरच 5 बहिणी आणि मला झालेल्या 2 मुली, अशा 7 कन्या माझ्या परिवारात आल्या. त्यांची लग्न करून मी थकलो होतो. म्हणूनच दुसरी मुलगी झाल्यावर मी मनापासून निराश झालो. प्रसादचा जन्म होण्याआधी रजनीच्या सासरी वेगळंच नाटक रंगलं होतं. एकदा रजनीचं आणि तिच्या सासूचं कडवावडकी भांडण झालं. स्त्री सुलभ स्वभावानुसार तिच्या सासूनं रजनीला तुझ्या माहेराचा वंशबूड होईल असा शाप दिला. मला पहिल्या 2 मुलीच झाल्यावर रजनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. त्यात मी दोन्ही मुलींच्या नंतर कुटुंब नियोजनाचा इरादा जाहीर केला. आता खरंच भाऊचा वंशबूड होणार या भीतीनं तिच्या मनात घर केलं. बहिणींची वेडी माया भावासाठी काहीही करायला तयार. मग तिनं मुळगंगा देवीचे पाय धरले. माझ्या भावाला मुलगा होऊ दे, माहेरापासून तुझ्या दरबारापर्यंत दंडवत घालत येईन असा नवस तिनं देवीला केला. पुढं सगळं सुरळीत होऊन प्रसादचा जन्म झाला. रजनीला भाचा झाला. तिला खूप आनंद झाला. पुढं मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी देवीची यात्रा भरली. देवीचा नवस फेडण्यासाठी अक्का, मावस भाऊ अरुण आणि त्याची बायको मनीषा, सुंदर सगळेच झोळ्याला घरी गोळा झाले. 15-20 दिवस नातेवाईकांचा मेळा जमला. दंडवत म्हणजे मोठी कसरत. त्यात राहत्या वस्तीपासून देवीच्या मंदिराचं अंतर 30 किलोमीटर. दंडवत घेताना त्या महिलेनं देवीच्या मार्गावर मार्गक्रमण करताना पायापासून डोक्यापर्यंत शरीर जमिनीकडे तोंड करून जमिनीला भिडवायचं. दोन्ही हात पुढच्या बाजूला लांब करून हाताच्या पंजानं मातीत रेषा मारायची. मग दुसऱ्या महिलेनं आधीच्या रेषेवर पाय ठेवून जमिनीला चिपकून मातीकडं चेहरा करून झोपायचं आणि दोन्ही हातांनी पुढची रेषा मारायची. पुन्हा तिसऱ्या महिलेनं हीच शारीरिक क्रिया पुढं सलगा चालू ठेवायची. नवस मूर्तीला झोळीत घालून बाईनं पाठकुळी घेतलं होतं. पहिला दंडवत रजनीने घातला. पहिल्या 5-6 दंडवतांनंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की दंडवत म्हणजे किती अवघड शारीरिक कसरत आहे. मग मुलांनी त्यात भाग घेतला. एका इबलाशी पोरानं हातात लांब छडी घेतली. जमिनीवर लोटांगण घालून तो छडीच्या साहाय्यानं लांबवरच्या पल्ल्यावर मातीत खूण करून दंडवत घालू लागला. यामुळे मोठं अंतर पार होऊ लागलं. सगळ्या बहिणी समोरच्या बाजूनं मातीत माखून गेल्या. पाऊस येण्याच्या आधी मातीनं अंघोळ करणाऱ्या चिमणीच्या अवतारासारखा सगळ्यांचा देह दिसायला लागला. चैत्राचा महिना असल्यानं वाटेवरची धूळ माती गरम झालेली. सगळ्या बहिणींचं उघडं पोट गरम धुळीनं माखलं. पुढं तर त्या ओळखायलाच येईनात. सगळ्या जणी एवढा अवघड आणि कठीण नवस बोलल्याबद्दल रजनीला दूषण देऊ लागल्या. पण भाच्यासाठी सगळ्यांनी दंडवत घालून नवस फेडला. भावावर जीवापाड प्रेम आणि मायेची पाखर करणाऱ्या 5 बहिणींनी भाच्यावरही मायेचं छत्र धरलं. देवीच्या देवळात गेल्यावर 1.25 किलो शेरणी वाटून आणि भाच्याला नवीन कपडे घालून स्वतःच्या हातानं देवीच्या पायावर ठेवून रजनीनं नवसपूर्ती केली. त्याबरोबरच माझ्या माहेराच्या वंशाचा दिवा तेजाळतो आहे असा संदेशही सासूला दिला. यथावकाश विजयाचं लग्न कळस येथील कैलास वाकचौरे या शिक्षकाशी झालं. 1997 साली वस्तीवर तिच्या साखरपुड्याचा मोठा कार्यक्रम झाला. लग्नाचा समारंभ मोठा न करता तिला 35,000 रुपये मदत देण्याचं ठरलं. ठरल्यानुसार नेहरू गार्डनमध्ये साहेबराव नवले यांच्या ट्रस्टमार्फत लग्न लावून देण्यात आलं आणि ती सासरी गेली. लग्नानंतर 15 दिवसांनी एका रविवारी सुनीता मला म्हणाली, आपण विजयाला भांडीकुंडी आणि संसार उपयोगी वस्तू घेऊन देऊया. तेव्हा मी तिला म्हणालो, तू आता खर्च वाढवू नकोस. ठरल्याप्रमाणे मी तिचे 35,000 रुपये पोहोच केले आहेत. भांडी देण्याचं बोलाचाली ठरलेलं नाही. त्या पाहुण्यांचंही काही म्हणणं नाही. तेव्हा तू उगीचच खर्च करायला लावू नकोस. मग सुनीता मला समजावणीच्या सुरात म्हणाली, अहो तुम्हाला कळत कसं नाही. तुमचं लग्नाच्या बैठकीत काहीही ठरो. नवऱ्याच्या घरी आल्यावर तुमची बहीण कुठल्या पलंगावर झोपेल? पांघरायला कोण देईल?
पाणी आणायला हंडा कोणाचा घेईल, कोणाच्या ताटात जेवेल, ते काही नाही. पैशांचं तुमचं तुम्ही बघा, पण उद्या तिच्या घरी सामान पोहोच करा. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. सकाळी मुलं शाळेत गेल्यावर आम्ही दोघं संभाजी भिंगारेंच्या दुकानात गेलो. ताट, तांब्या, वाटी, ग्लास व इतर वस्तूंच्या 6 नगांचा संच, स्वयंपाकघरातील गरजेच्या वस्तू, तांब्याचा हंडा, लोखंडी पलंग, गादी, उशी, पांघरुण, लोखंडी कपाट, भांड्यांची मांडणी व इतरही आवश्यक वस्तूंची खरेदी करून संभाजीला सांगून टेम्पोत सामान भरलं आणि कळसचा पत्ता देऊन टेम्पो काढून दिला. जवळपास 9,000चं सामान झालं. एवढे पैसे माझ्याजवळ नव्हते. तेव्हा राजा देवज्ञ या इंजिनियर मित्राला मध्ये टाकून उधारी लिहून ठेवली आणि कॉलनीत परतलो. मी कपडे बदलत असतानाच पडलेल्या चेहऱ्यानं विजया घराच्या पायऱ्या चढली. स्टँडवरून पायी पायी चालत आल्यानं ती घामाघूम झाली होती. तिचा चेहरा रडवेला झालेला होता. ती बोलायच्या आधी तिला प्यायला पाणी दिलं. डोळ्यात पाणी आणून ती बोलू लागली. भाऊ, मला माझी सासू त्रास देते. त्या घरात माझ्या मालकीची कुठलीच वस्तू नाहीये. तू मला थोडीफार भांडी कुंडी घेऊन दे. मग मी तिला म्हणालो, तुझ्या सासऱ्याला माझ्याकडे पाठव. लग्नाच्या बैठकीत सामान द्यायचं ठरलेलं नाही. तुझी सासू हंड्याला हात लावू देत नसेल तर मी घरी जाऊन समजावून सांगतो. पण एकदा ठरलं ते ठरलं. मी 1 रुपयाचंही भांडं तुला देणार नाही. आमचं बोलणं ऐकत असलेली सुनीता किचनमधून बाहेर आली. नुकत्याच खरेदी केलेल्या सामानाचं बिल हातानं फडकावीत ती विजयाला म्हणाली, अहो, त्यांचं काही ऐकू नका. कधीतरी असं घडणार याचा मला अंदाज होताच. आम्ही आत्ताच साऱ्या सामानाचा टेम्पो पॅक करून कळसला पाठवून दिलाय. कदाचित तो पोहोचलाही असेल. भाऊजाईच्या हातातील बिल घेऊन ती मनातल्या मनात वाचू लागली. तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. रडक्या तोंडाची जागा आता हसऱ्या चेहऱ्यानं घेतली. चहाही न घेता तिनं मला गाडीनंच स्टँडवर सोडायला लावलं. ती कळसला पोहोचली तेव्हा तिची सासू कौतुकानं सुनेचं सामान शेजारणींना दाखवत होती. 3 वाराच्या अंतरानं 29 एप्रिल 1997ला बाळूचं लग्न झालं. विजया नवऱ्याच्या घरी नांदू लागली, पण तिचा माहेरचा ओढा कमी झाला नाही. ती डीएड असल्यानं तिला बदगी बेलापूर, नांदुरी दुमाला आणि झुळे येथील विद्यालयात नोकरीला लावलं. पण तिनं ती कुठंच पुरी केली नाही. शेवटी घरीच राहिली. आता एकच बहीण कुसुम घरात उरली होती. तिचं कॉलेज सुरू होतं. दिवाळीसाठी सगळ्यांना नवे कपडे घेत असताना कुसुमला कापडाच्या दुकानातील पांढरा गुलाबी रंगाचा एक ड्रेस मनात भरला. तिनं तिच्यासाठी भाऊनं तो ड्रेस घ्यावा यासाठी वहिनीला गळ घातली. सुनीतानं हे मला सुचवलं, पण ड्रेसची किंमत माझ्या बजेटच्या आवाक्यात नव्हती. त्यामुळे मी ड्रेस घ्यायला नकार दिला. पण आता सुनीता हटून बसली. तिनं पैशांचं तुमचं तुम्ही बघा, मात्र मी कुसुमला हा ड्रेस घेणारच असा हट्ट धरला आणि पुराही केला. कुसुम वहिनीवर खुश झाली.